श्री स्वामी समर्थ. नमस्ते सर्वांना. तर पहा, आमच्या इकडे दुपारी 2 वाजताच पाऊस चालू झाला. वातावरण एवढं थंडगार झालं होतं आणि आभाळ तर एवढं आलं होतं की विचारूच नका. आणि नंतर 3-3:30च्या सुमारास भरपूर जोरदार पाऊस झाला. विजा वगैरे काही चमकत नव्हत्या आणि वारंही जास्त नव्हतं. तर आज फक्त छान मुसळधार पाऊस वगैरे झाला. तर पहा, पावसाचं आगमन झालेलं आहे. पावसाची वाट बघून बघून तर सगळेजण पार थकून गेले होते, कारण की गावाकडे पेरण्या वगैरे बाकी होत्या आणि त्याच्यामुळे सगळेजणच पावसाची वाट पाहत होते. तर पहा, 7 जूनला पाऊस येतो, तर ह्या टायमाला आपल्याकडे पार 21-22 तारखेला पाऊस आला आहे. पहा, तर पाऊस यावेळेस खूप लेट झाला आहे, पण कधी का होईना पाऊस आला हेच महत्त्वाचं आहे. तर पहा, पाऊस तर बाहेर येत होता. म्हटलं काहीतरी टाईमपास वगैरे करावं, तर म्हटलं थोडाफार लसूण वगैरे सोलून ठेवावा, कारण की मग डब्यासाठी पटकन लसूण सोललेला असला की पटकन भाजीला चिरता वगैरे येतो. तर पहा, दुपारी पाऊस वगैरे पडला, लसूण वगैरे छान बसून सोलला आणि नंतर मग संध्याकाळी पोरं शाळेतनं घरी आले तर म्हटले की आम्हाला पाणीपुरी खायची. तर म्हटलं आता पाऊस वगैरे पडतोय, पाणीपुरी नको, पण पोरं कुठे ऐकतात का. तर गेलो आणि मग पाणीपुरीच्या ऐवजी छान डोसा आणि चीज दाबेली वगैरे खाल्ली. तर पोरांना बाहेरचं काहीतरी खाल्लं की जरा बरं वाटते. तर पहा, संध्याकाळी घरी आले आणि म्हटलं आज छान कारल्याची भाजी वगैरे बनवावी. सकाळी छान बेसन वगैरे बनवलं होतं आणि आता म्हटलं कारल्याची भाजी वगैरे बनवावी. तर छान हिरवीगार कारले होते, कालच बाजारात आणलेले होते. तर म्हटलं छान कारले वगैरे धुवून घ्यावे आणि आज भरल्या कारल्याची भाजी बनवावी. रोज तव्यामध्ये छोटे छोटे पातळ काप करून त्याचे तव्यामध्येच कडक कारलं करते, पण आज म्हटलं बरेच दिवसातनं भरलं कारलं करावं. तर भरलं कारलं करण्यासाठी छान कारले वगैरे स्वच्छ धुवून वगैरे घेतले आणि मिठाच्या पाण्यामध्ये त्यांना ठेवून दिलं. आणि नंतर म्हटलं थोडंसं शेंगदाणे, खोबरे, चिंच वगैरे आणि थोडंसं टोमॅटो वगैरे भाजून मिक्सरला छान त्याची पेस्ट वगैरे करून घ्यावी. आणि कारलं थोडंसं पाण्यामध्ये मिठाचं टाकलं होतं, तेही म्हटलं छान कुकरला वगैरे लावून द्यावं, म्हणजे थोडंसं हलकं फुलकं शिजलं की मग नंतर मग शिजायला जास्त वेळ वगैरे लागत नाही. कारल्याच्या भाजीमध्ये थोडीशी चिंच आणि थोडीशी साखर टाकली की मसाला कसा आंबट गोड लागतो आणि कारले खायला छान आंबट गोड लागतं. तर कारल्याचा कडवटपणा चिंच वगैरे टाकली की जरा कमी लागतो, म्हणजे मग पोरं पण कारल्याची भाजी खातात. नाही तर कडू लागलं की पोरं वगैरे खात नाही. तर पहा, मसाला वगैरे छान मिक्सरला बारीक करून घेतला आणि नंतर मग कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये कढीपत्ता, हिंग, जिरे वगैरे टाकलं आणि वरतून कारल्यांमध्ये मसाला भरून छान परतून वगैरे घेतलं. तर पहा, आता पाणी वगैरे काही टाकणार नाही, कारण की कारलं थोडंसं मी कुकरमध्ये निम्मं शिजून घेतलं होतं, त्याच्यामुळे आता वाफेवरती 5 ते 10 मिनटामध्ये छान कारल्याची भाजी वगैरे शिजून होईल. तर पहा, कारल्याची भाजी वगैरे छान शिजायला ठेवली आणि म्हटलं आता पटकन 1-2 भाकरी कराव्यात, कारण की सकाळच्या 1-2 चपात्या होत्या, तर मुलं चपात्या खात्यात आणि आमच्यासाठी म्हटलं छान गरमागरम 1-2 भाकरी वगैरे कराव्यात. तर पहा, आज संध्याकाळचा आमचा मेनू होता कारल्याची भाजी आणि छान गरमागरम बाजरीच्या भाकरी.